नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. बहुप्रतीक्षित असलेली बीडची लोकसभा उमेदवारी अखेर जाहीर झाली. बहुप्रतीक्षित यासाठी म्हटलो मी की गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा होती की महायुतीची उमेदवारी मुंडे घराण्यातील प्रीतम मुंडे यांना की पंकजा मुंडे यांना. कारण त्या चर्चेला फार उधाण आलेलं होतं. पंकजा मुंडे यांना लोकसभा नाही तर विधानसभा हवी होती. त्यांना महाराष्ट्रातून केंद्रात अजिबात जायची इच्छा नव्हती. हा एक त्यांचा मुद्दा होता. दुसरा एक मुद्दा होता त्यांचा की त्यांच्या बहीण असलेल्या आताचे विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांची जागा त्यांना कदापि घ्यायची नाही आहे. एक वेळ मी राजकीय संन्यास घेईल, तिकडे देश सोडून बाहेर जाईल, मात्र प्रीतमची जागा घेऊन बसणार नाही, असं त्यांचं स्टेटमेंट होतं. अशी त्यांची भूमिका होती. मात्र पंकजा मुंडे यांची आज भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे बीड लोकसभेसाठी. आता पंकजा मुंडे यांना त्या पक्षामध्ये आहेत आणि पक्षाने दिलेला आदेश आता पाळावा लागणार आहे. एकीकडं प्रीतम मुंडे यांची उमेदवारी मी घेणार नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी अनेक दिवसांपासून या सगळ्या गोष्टींवर बोलणं टाळलं होतं. आता त्यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू आहेत. प्रीतम मुंडे यांच्या समर्थकांकडून काही सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. नो कॉमेंट्स किंवा मग जे काही भावना आहेत त्या व्यक्त केल्या जात आहेत. प्रीतम मुंडे यांना उमेदवारी मिळाली नसल्याची नाराजीसुद्धा प्रीतम मुंडे यांच्या समर्थकांमध्ये आहे असं बोललं जात आहे. प्रीतम मुंडे यांना आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रीतम मुंडे नॉट रिचेबल आहेत. त्यांचा फोन वारंवार व्यस्त येतो, म्हणजे बऱ्याच वेळापासून लावला व्यस्त होतो ते. अर्थात प्रीतम मुंडे ज्या आहेत त्या नॉट रिचेबल आहेत. एकीकडे भारतीय जनता पार्टीकडून प्रीतम मुंडे यांना डावलून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आता भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे की एका घरामध्ये दोन उमेदवारी देता येणार नाहीत, म्हणजे प्रीतम मुंडे यांना डावलून त्यांनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिलेली आहे. थोडक्यात असं जर बोलायचं झालं तर त्यांना पंकजा मुंडे यांना उमेदवारी द्यायची नव्हती आणि प्रीतम मुंडे यांना सुद्धा द्यायची नव्हती, असा सगळा प्रकार होता का? म्हणजे एकीकडे अगोदरच पंकजा मुंडे यांनी सांगितलं होतं की मला प्रीतमची जागा घ्यायची नाही आहे, मग भारतीय जनता पार्टीला त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला उमेदवार द्यायचा होता का, असा सवाल या ठिकाणी या निमित्तानं उपस्थित होतो. कारण पंकजा मुंडे यांनी नेहमी म्हटलेलं होतं की मला प्रीतमची जागा अजिबात घ्यायची नाही आहे. आता प्रीतम मुंडेंची जागा काढून घेतल्यानं प्रीतम मुंडेसुद्धा नाराज असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यांचा फोन नॉट रिचेबल येतो आहे. त्या सध्या कुठे आहेत माहीत नाही. पंकजा मुंडे यांच्याकडून सुद्धा कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. पक्षाकडून जी उमेदवारी देण्यात आलेली त्याबद्दल सुद्धा काही प्रतिक्रिया समोर आलेली नाही आहे. प्रीतम मुंडे यांची सुद्धा समोर आलेली नाही आहे. प्रीतम मुंडे यांची उमेदवारी काढून घेतल्यामुळं प्रीतम मुंडे नाराज असल्याचं बोललं जातं आहे. त्यांचे समर्थकसुद्धा नाराज असल्याचं बोललं जातं आहे. तर आता प्रीतम मुंडे यांची जागा काढून पंकजा मुंडे यांना देण्यात आली, म्हणजे उमेदवारी देण्यात आली आहे. प्रीतम मुंडे यांना केंद्रामध्ये चांगल्या पदावर घेतलं जाईल अशा प्रकारची चर्चा वर्तवली जाते, तसे सूत्रांनी माहिती दिलेली आहे. आता प्रीतम मुंडे यांना नेमकं कुठं घेतलं जातं या सगळ्या गोष्टी आहेत. एकीकडे प्रीतम मुंडे खासदार असताना 2-3 वेळा विधान परिषदेची संधी असताना पंकजा मुंडेंना घेतलं नाही. मात्र आता जी वेळ पंकजा मुंडे यांच्यावर होती ती वेळ आता प्रीतम मुंडे यांवर येणार आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. दरम्यान पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्यानंतर प्रीतम मुंडे यांची काहीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही, त्यामुळे त्या नाराज असल्याचं बोललं जातं आहे. अशा प्रकारची चर्चा आहे. त्यांच्यासोबत संपर्क झाल्यानंतरच कळेल की त्या नाराज आहेत की खुश आहेत. पंकजा मुंडे यांची नेमकी भूमिका काय आहे, या सगळ्या गोष्टी जेव्हा त्या बोलतील आणि जेव्हा माध्यमांना प्रतिक्रिया देतील, त्या व्यक्त होतील, त्यानंतर दोघींच्या मनामध्ये नेमकं काय आहे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला कळतील. जर प्रीतम मुंडे खरंच नाराज असतील तर त्यांना इतर पक्षांकडून बोलावणं येऊ शकतं आणि लोकसभेची उमेदवारीसुद्धा मिळू शकते. मग शरद पवार असतील किंवा मग उद्धव ठाकरे असतील किंवा मग काँग्रेस असेल, 2-3 पर्याय प्रीतम मुंडे यांच्यासोबत आहेत. ते जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.